गुड मॉर्निंग. आज आपण पाहणार आहे क्वेश्चन नंबर एक्सरसाइज 3.2a मधलं क्वेश्चन नंबर सेकंड त्यामधलं 6 नंबरचं एक्झाम्पल. ते हे एक्झाम्पल महत्त्वाचे आहे त्यामुळे मी ते घेऊन टाकतो. काल मागच्या ज्या लेक्चरमध्ये जी टाईप पाहिलेली आहे त्या टाईपवरचं एक्झाम्पल आहे. फक्त दिसायला तो वेगळ्या पद्धतीने दिसतं परंतु तो त्याच टाईपचा आहे. आपल्याला त्याला सॉल्व्ह करून नंतर आपण त्याला कन्वर्ट करू शकतो. तर एक्झाम्पल नंबर 6 काय आहे? इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन 2 प्लस 3 इंटू tan x इंटू dx. आता कालची जी टाईप पाहिली होती आपण इंटिग्रेशन ऑफ a इंटू साइन एक्स प्लस b इंटू कॉस एक्स प्लस c इंटू साइन एक्स प्लस d इंटू कॉस एक्स त्यानुसार होतं. परंतु हा एक्झाम्पल त्या पद्धतीचा नाही आहे. आता याला जर आपण इंटिग्रेशन एक्झाम्पल दिलेलं आहे सॉल्व्ह कसं करायचं तर आपल्याला फंक्शन सेपरेट पाहिजे. सेपरेट आहे का इथं? सेपरेट नाही. सेपरेट करायला लागतं. न्यूमरेटर मध्ये 1 आहे. 1 चा काही फॉर्म्युला नाही. मग डिनोमिनेटर मध्ये काय दिसतं? 2 प्लस 3 इंटू tan x. tan x दिसतं. tan x चा फॉर्म्युला आहे. काय tan x चा फॉर्म्युला? I इक्वल टू सोल्युशन इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन 2 प्लस 3 इंटू tan x चा फॉर्म्युला sin x अपॉन cos x इंटू dx. आता sin x 3 sin x ला डिवाइड मल्टिप्लाय मध्ये इथं डिवाइड मध्ये cos x याला डिवाइड मध्ये किती आहे? 1 आहे. बरोबर. डिनोमिनेटरचा मल्टिप्लाय काय ना डिनोमिनेटरचा मल्टिप्लाय cos x into 1 means cos x. First cross multiply. Cos x into 2 means 2 cos x. Plus the plus into plus 1 into 3 sin x is 3 sin x. आणि 1 as it is into dx. आता बघा 1 अपॉन मध्ये फ्रॅक्शन आहे. फ्रॅक्शन जर 1 अपॉन मध्ये असेल तर त्याचं काय होतं? रेसिप्रोकल. तो म्हणजे cos x कुठे जाणार? 1 ला मल्टिप्लाय मध्ये. म्हणजेच काय येणार? इंटिग्रेशन ऑफ cos x न्यूमरेटर मध्ये अपॉन 2 cos x प्लस 3 sin x हा डिनोमिनेटर मध्ये राहणार आणि इंटू dx. म्हणजे या फ्रॅक्शनचं रेसिप्रोकल झालं तर ते 1 ला cos मल्टिप्लाय मध्ये ना हा डिनोमिनेटर मध्येच राहणार. आता त्या स्वरूपात झालं पहा. आपण जी पद्धत पाहिलेली होती a into sin x plus b into cos x. a into sin x पण sin x चा टर्म्स नाही इथं cos x चा आहे. इथं sin x चा आहे डिवाइड मध्ये cos x चा होता. जागा चेंज करून घ्या. फक्त काय करता येईल इथं आपल्याला इंटिग्रेशन ऑफ 0 sin x 0 ला काय व्हॅल्यू 0 into sin x is 0 0 plus cos x means cos x च राहणार. काय चेंज होणार का? नाही. फक्त आपल्याला एक्झाम त्या टाइप नुसार कन्वर्ट करण्यासाठी आपण 0 sin x घेतलं गेलं. sin x अगोदर घ्या 3 sin x प्लस 2 cos x. त्या टाइप नुसार झालं. आता आपण काय करणार? न्यूमरेटर इक्वल टू काय ना n इक्वल टू पुट n इक्वल टू a इंटू डिनोमिनेटर प्लस b इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनोमिनेटर. न्यूमरेटर काय आहे? इथं न्यूमरेटर लिहा 0 sin x प्लस cos x इक्वल टू a इंटू डिनोमिनेटर. डिनोमिनेटर काय आहे? 3 sin x प्लस 2 cos x 3 sin x प्लस 2 cos x प्लस b इंटू डेरिवेटिव is d by dx डेरिवेटिव ऑफ डिनोमिनेटर 3 sin x plus 2 cos x 3 sin x plus 2 cos x equal to 0 sin x plus cos x equal to आता इथं a ने मल्टिप्लाय करून ॲज इट इज घेऊ आपण. पहिले डेरिव्हेटिव्ह काढून घेऊ 3 sin x plus 2 cos x as it is plus b in bracket याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार? आता 3 is constant cos x sin x चं डेरिव्हेटिव्ह cos x plus 2 is constant cos x चं डेरिव्हेटिव्ह minus sin x. तर प्लस चं काय होणार? इथं मायनस 2 constant as it is cos x चं डेरिव्हेटिव्ह sin x. आता आपल्याला न्यूमरेटरची व्हॅल्यू काढायची म्हणजे याची व्हॅल्यू काढून न्यूमरेटरची व्हॅल्यू काढून आपल्याला या ठिकाणी पुट करायची. कोणत्या इक्वेशन मध्ये? इक्वेशन नंबर फर्स्ट. याला फर्स्ट नंबरचं इक्वेशन नंबर 2 टाका आणि हा होणार सेकंड. आता या ठिकाणी a आणि b दिलेले आहे. मागच्या एक्झाम्पल सारखंच a आणि b ची व्हॅल्यू पहिले काढायची नंतर
ती व्हॅल्यू न्यूमरेटर त्या इक्वेशन मध्ये पुट करायची सेकंड मध्ये आणि ही व्हॅल्यू उचलून याची व्हॅल्यू उचलून कुठे ठेवायची इक्वेशन नंबर फर्स्ट मध्ये. मग काय करणार आपण इथं a ने याला मल्टिप्लाय करा, b ने त्याला मल्टिप्लाय, कंपेअरिंग करावं लागेल कोएफिशिएंट ऑफ लाईक टर्म्स. काय करता येईल 0 sin x as it is plus cos x equal to a ने मल्टिप्लाय 3 into a into sin x means 3a sin x plus 2 into a 2a cos x plus 3b cos x आणि minus 2b sin x. इथपर्यंत समजलं. आता लाईक टर्म्स साइनचे टर्म्स जवळ घ्या, कॉसचे टर्म्स जवळ घ्या, कारण इकडे साइन आणि कॉसचे टर्म्स आहेत, तिकडे पण साइन आणि कॉसचे एकच टर्म पाहिजे आपल्याला, म्हणून ते जवळ घेऊन जाऊ. 0 sin x plus cos x equal to 3a sin x. आता डायरेक्ट पण करू शकता तुम्ही. याच्या अगोदरच्या एक्झाम्पल मध्ये आपण जवळ घेतले नंतर कॉमन काढलं. आता हे साइनचं टर्म्स हा साइन टर्म्स दोन्ही मधून साइन जर कॉमन काढलं ब्रॅकेट मध्ये काय येणार 3a minus 2b आणि ब्रॅकेटच्या बाहेर sin x. आता हे कॉसच्या टर्म्स मधून प्लस इथं प्लस कॉस कॉमन काढलं तर काय येणार 2a plus 3b into cos x म्हणजे एक स्टेप कमी केली आपण. आता या ठिकाणी पहा sin x चे टर्म्स इकडे पण आहे cos चे इकडे आहे कंपेअरिंग करू शकतो. इक्विलिटी ऑफ कोएफिशिएंट ऑफ किंवा कंपेअरिंग द इक्विलिटी द कोएफिशिएंट ऑफ sin x and cos x. दोन्हीकडे sin x आणि cos x आहे. इक्विलिटी करायची, इक्विलिटी एकमेका बरोबर दाखवायची. इकडे काय साइनचं कोएफिशिएंट 3a minus 2b इक्वल टू किती येणार 0 आणि 2a plus 3b इक्वल टू काय येणार 1. आता या ठिकाणी बघा हा झाला इक्वेशन नंबर 3 आणि हा झाला 4. आता दोन्हीचे क्रॉस मध्ये सारखे आहेत कोएफिशिएंट. दोन्हीचे कोएफिशिएंट कसे आहेत क्रॉस मध्ये सारखे आहेत. मग सारखे असेल तर आपण काय करतो एकदा एडिशन एकदा सबट्रॅक्शन. इक्वेशन 3 प्लस इक्वेशन 4 ऍड करायचे. काय 3a minus 2b equal to 0 2a plus 3b equal to 1. करा एडिशन. 3a plus 2b 5a. आता प्लस 3b minus 2b means प्लस 1b ग्रेटर नंबरचा सिम्बॉल सबट्रॅक्शन झाली आणि इक्वल टू 1 plus 0 means 1. हा झाला इक्वेशन नंबर 5. तशाच प्रकारे आता एकदा काय करायचं सबट्रॅक्शन. इक्वेशन 3 मायनस इक्वेशन 4 काय ना 3a minus 2b equal to 0 2a plus 3b equal to 1. सबट्रॅक्शन करायचं असेल तर सिम्बॉल खालची चेंज पॉझिटिव्हचा निगेटिव्ह समजलं. आता काय करता येईल मग एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह 3a minus 2a काय येणार 1a ग्रेटर नंबर सिम्बॉल पॉझिटिव्ह म्हणजे a दोन्ही निगेटिव्ह म्हणजे निगेटिव्ह एडिशन होणार 3b plus 2b means 5b आणि इक्वल टू 1 minus 1 plus 0 means -1. हा झाला इक्वेशन नंबर 6. आता इक्वेशन 5 आणि 6 कडे पहा. इथं 5a आहे इथं a आहे इथं b प्लस b आहे इथं मायनस b आहे. जर हा 5b आहे तर याला 5b केलं तर आणि ऍडिशन केलं तर सिम्बॉल काय होणार एक पॉझिटिव्ह निगेटिव्ह राहणार आणि 5b गेट कॅन्सल होणार आणि आपल्याला a ची व्हॅल्यू मिळणार. तसं न करता जर ह्या इथं 5a इथं 5a करा दोन्ही पॉझिटिव्ह सबट्रॅक्शन करावं लागतं म्हणजे a कॅन्सल होणार बरोबर. मग आपण काय करू इक्वेशन नंबर 1 ला 5 ने मल्टिप्लाय करू. एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह आहे इथं b म्हणजे 5b होणार आणि 5b गेटिंग कॅन्सल होणार a ची व्हॅल्यू मिळणार. म्हणजे काय करणार आपण इक्वेशन 5 into इक्वेशन 5 आणि प्लस
इक्वेशन 6 बरोबर. आता 5 नंबरच्या इक्वेशनला 5 ने मल्टिप्लाय करा. 5 into 5 25a, नंतर 5 into b 5b आणि इक्वल टू 1 into 5 is 5. नंतर प्लस इक्वेशन नंबर 6 as it is a minus 5b आणि इक्वल टू -1. ऍडिशन करू राहिलो आपण. हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह गेट कॅन्सल, 5b गेट कॅन्सल. 25a plus a म्हणजेच काय येणार 26a आणि इक्वल टू 5 minus 1 4. therefore a इक्वल टू काय येणार 4/26. 2 ने भाग जाईल काय 2 दुनी 4 आणि 13 दुनी 26. therefore a इक्वल टू 2/13. 2/13. आता काय करता येईल ही व्हॅल्यू कोणत्या एका इक्वेशन मध्ये पुट करा. कोणत्या इक्वेशन मध्ये करता पुट इक्वेशन नंबर 5 मध्ये करून पुट इन इक्वेशन 5. काय करणार a ची व्हॅल्यू पुट करा 5 into 2/13 a ची व्हॅल्यू a च्या ठिकाणी प्लस b इक्वल टू 1. आता काय 5 दुनी 10 10/13 प्लस b इक्वल टू 1. b ची व्हॅल्यू काढायची b इकडेच ठेवा. हा पॉझिटिव्ह इकडे आला तर निगेटिव्ह -10/13 आले. 1 ला डिवाइड मध्ये 1 असतच कोणत्या संख्येला डिनोमिनेटरचा मल्टिप्लाय काय ना 13 into 1 means 13. फर्स्ट क्रॉस मल्टिप्लाय 13 into 1 means 13 minus 10 into 1 means 10. म्हणजेच b इक्वल टू काय ना 13 minus 10 म्हणजेच 3/13. b ची व्हॅल्यू मिळाली a ची व्हॅल्यू मिळाली. आता ही व्हॅल्यू पुट करणार इक्वेशन नंबर 2 मध्ये. कोणत्या इक्वेशन मध्ये 2 मध्ये करा पुट. आता इथे काय लिहिणार a इक्वल टू इथे आलेलं होतं 2/13 and b इक्वल टू 3/13. पुट इन इक्वेशन 2. म्हणजे a च्या ठिकाणी a ची व्हॅल्यू 2/13 b च्या ठिकाणी b ची व्हॅल्यू 3/13. आता हे कशी व्हॅल्यू आली न्यूमरेटरची आणि ही कुठं करणार पुट put in equation first and then integrate. First equation काय therefore I equal to integration of numerator ची व्हॅल्यू ही व्हॅल्यू म्हणजे cos x plus sin 0 sin x means cos x च्या ठिकाणी येणार. ती किती येणार मग 2/13 in bracket 3 sin x plus 2 cos x plus 3/13 in bracket 3 cos x minus 2 sin x bracket complete अपॉन काय राहणार 3 sin x plus 2 cos x. म्हणजे इक्वेशन नंबर 5 बघून घ्यायचं काय आहे आणि त्यामध्ये आपण ती पुट केली. आता काय करणार न्यूमरेटर मध्ये दोन टर्म्स वेगळे सेपरेट डिवाइड आणि सेपरेट इंटिग्रेशन पण घेऊन टाकू आपण. एक स्टेप कमी होते म्हणजेच काय ना 2/13 कॉन्स्टंट आणि सेपरेट डिवाइड कशाला 3 sin x plus 2 cos x अपॉन 3 sin x plus 2 cos x. म्हणजे या डिनोमिनेटरनं सेपरेट डिवाइड करून into dx. याला पण करायचं 3 अपॉन प्लस इथं प्लस आहे म्हणून प्लस 3/13 कॉन्स्टंट इंटिग्रेशन ऑफ 3 cos x minus 2 sin x अपॉन 3 sin x plus 2 cos x into dx. पहिला एक्झाम्पल सारखंच. आता या ठिकाणी पहा गेट कॅन्सल सारखे 3 is constant cos sin चा डेरिव्हेटिव्ह cos प्लस 2 is constant cos चा डेरिव्हेटिव्ह मायनस आहे तर प्लस चा काय होणार मायनस. म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह इथं आहे बरोबर. म्हणजे x चे पावर 2/13 इंटिग्रेशन ऑफ इथं राहणार 1 dx प्लस 3/13 इंटिग्रेशन ऑफ 3 cos x minus 2 sin x अपॉन 3 sin x plus 2 cos x into dx. आता बाय द कोरोलरी कोणते कोरोलरी नसणार कोरोलरी काय इंटिग्रेशन ऑफ f dash x अपॉन f of x into dx इक्वल टू log of f of x. म्हणजे डिनोमिनेटर मध्ये जो फंक्शन आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटर मध्ये असेल तर डायरेक्ट त्याचा आन्सर काय येणार मग देअरफॉर I इक्वल टू 2/13 1 dx इंटिग्रेशन x प्लस 3/13
आणि याचं इंटिग्रेशन काय येणार मग लॉग ऑफ मॉड ऑफ डिनोमिनेटर मध्ये 3 sin x प्लस 2 cos x मॉड कंप्लीट प्लस c. अशा प्रकारे आपण एक्झाम्पल नंबर 6 जो 2.3 सेकंड मधलं 6 नंबरचं एक्झाम्पल बघितलं ते तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट करा आणि त्याचे फोटो मला पर्सनल नंबरवर माझ्या पाठवा. नेक्स्ट नंबरचं एक्झाम्पल आपण आता बघू. नेक्स्ट नंबरचं एक्झाम्पल नंबर 7 2.3a मधलं सेकंड क्वेश्चन मधलं 7 नंबरचं एक्झाम्पल. काय एक्झाम्पल नंबर 7 इंटिग्रेशन ऑफ 4 into e power of x minus 25 upon 2 into e power of x minus 5 into dx. आपण दोन टाइप पाहिले a into sin x plus b into cos x upon a into sin x plus c d into cos x. तशाच प्रकारे आपण एक टाइप पाहिली होती a into e power of x plus b upon c into e power of x plus d into dx. या टाइप मध्ये जर एक्झाम्पल असेल तर त्याच पद्धतीने आपल्याला न्यूमरेटर इक्वल टू घेऊन a into डिनोमिनेटर प्लस b into डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनोमिनेटर या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू ठेवून त्याला सॉल्व्ह करून न्यूमरेटरची व्हॅल्यू काढून ती इक्वेशन नंबर फर्स्ट मध्ये पुट करायची आणि नंतर इंटिग्रेशन काढायचं. बरोबर. आता त्याच पद्धतीने आपण याला पण सॉल्व्ह करू. आता पहा I इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 4 into e power of x minus 25 upon 2 into e power of x minus 5 in the equation number first. Numerator equal to formula a into denominator plus b into derivative of denominator. नंतर न्यूमरेटरच्या ठिकाणी न्यूमरेटर लिहिला हा न्यूमरेटर आहे इक्वल टू a into डिनोमिनेटर म्हणजे डिनोमिनेटर घेऊन टाकलं प्लस b into डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनोमिनेटर. आता याला सॉल्व्ह करू. त्या पद्धतीने आपण लिहिलं 4 into e power of x minus 25 equal to a in bracket 2 into e power of x minus 5 plus b in bracket derivative of 2 is constant e power of x derivative e power of x minus 5 is constant 5 is derivative 0 म्हणजे 4 into e power of x minus 25 equal to a in bracket 2 into e power of x minus 5 आणि plus 2 into e power of x minus 0 is 2 into e power of x आणि into b म्हणजे 2 e power of x म्हणजे 2b into e power of x असं लिहू शकतो आपण. बरोबर. आता या ठिकाणी पहा b ची व्हॅल्यू किंवा x स्टेप वाढून आपण हे करू b इन ब्रॅकेट काय आला इथं 2 into e power of x आणि याला इक्वेशन नंबर 2. समजलं. इक्वेशन नंबर 2 मिळालं आपल्याला फर्स्ट मिळालं. आता आपण काय करणार a आणि b ची व्हॅल्यू काढणार. मग काय करतो आपण a ने मल्टिप्लाय करतो b ने मल्टिप्लाय करतो नंतर कंपॅरिझन करतो. मग काय करणार सॉल्व करणार 4 into e power of x minus 25 as it is घ्या a ने मल्टिप्लाय करा 2 e power of x into a means 2a e power of x minus a into 5 means 5a plus b into 2 means 2b e power of x. समजलं. आता काय करणार इथं पहा e power of x चे टर्म्स आहेत कॉन्स्टंट टर्म्स e power of x चे दोन टर्म्स आहेत त्याला एकच टर्म मध्ये कन्वर्ट म्हणजे या दोन टर्म्स मधून काय कॉमन निघणार e power of म्हणजे e power of x कॉमन करा 4 into e power of x minus 25 इक्वल टू या दोन्हीतून कॉमन काय e power of x ब्रॅकेट मध्ये काय राहणार 2a plus 2b into e power of x राहिलं कोणतं टर्म्स minus 5a हा राहिलं. बरोबर. आणि ह्या टर्म्सला आपण मग इथं समोर घेऊन टाकलं. आता पहा e power of x चं पहिलं टर्म्स दुसरं 25 minus 5 म्हणजे कॉन्स्टंट टर्म आणि e power इथं काय लिहिणार इक्वेलिटी on comparing equality the coefficient of e power of x and constant. काय ना मग आता इक्वेलिटी करा e power of x चं कॉन्स्टंट काय 2a plus 2b आणि इक्वल टू इकडचं e power of x चं कॉन्स्टंट 4 इक्वेशन नंबर 3. नंतर कॉन्स्टंट काय येतं 5a आणि इक्वल टू काय येतं -5a -25a म्हणजे -5a आणि इक्वल टू -25. सिंबल काय घेतले कारण दोन्ही निगेटिव्ह आहे. बरोबर. आणि सिंबल घेतलं तर काही बिघडत नाही. आता पहा दोन्ही निगेटिव्ह असल्यामुळे निगेटिव्ह गेट कॅन्सल
म्हणजेच याच्यावरून आपल्याला हा इक्वेशन नंबर 4 याच्यावरून a ची व्हॅल्यू मिळणार आणि a ची व्हॅल्यू याच्यात पुट केली तर b ची व्हॅल्यू मिळणार. म्हणजे सोपं झालं पुन्हा आहे की नाही. म्हणजे a इक्वल टू काय ना -25 अपॉन -5 कारण -5 मल्टिप्लाय मध्ये इकडे आल्यानंतर डिवाइड मायनस मायनस गेट कॅन्सल 5 1 5 5 5 25 5 5 are 25. Therefore a equal to 5. a ची व्हॅल्यू 5 मिळाली. पुट इन इक्वेशन 3 याच्यामध्ये पुट केलं का आपल्याला b ची व्हॅल्यू मिळणार. लिहा मग 2 into 5 plus 2b equal to 4. 5 2 10 5 2 10 plus 2b equal to 4. 2b equal to 4 plus 10 इकडे गेल्यानंतर -10. 2b equal to -6 and therefore b equal to 2 multiply मध्ये इकडे आल्यानंतर डिवाइड मध्ये 2 1 2 2 3 6 therefore b equal to -3. b माहित झालं. therefore a equal to किती आला 5 and b equal to -3. put in equation second equation लिहा मग तेव्हा. therefore 4 into e power of x minus 25 equal to h value काय आली 5 in bracket किती आलेलं आहे 2 e power of x minus 5 आणि प्लस b ची व्हॅल्यू किती आलेली मायनस तर प्लस चं होणार -3 in bracket 2 into e power of x. आता ही व्हॅल्यू कशाची मिळाली 4 into e power of x minus 25 equal to मिळाली. मग याच्या ठिकाणी ठेवा आणि नंतर इंटिग्रेट करा. तर आपण आता इंटिग्रेट करू. ठेवा याच्या ठिकाणी. therefore I equal to फोर into e power of x minus 25 च्या ठिकाणी व्हॅल्यू ठेवू. इक्वेशन नंबर फर्स्ट मध्ये इथे लिहायचं पुट इन इक्वेशन फर्स्ट. तेव्हा काय ना 5 इन ब्रॅकेट 2 into e power of x minus 5 minus 3 in bracket 2 into e power of x आणि into dx. आता हे टर्म स्टँडर्ड सेपरेट आहे म्हणजे सेम आहे. म्हणजे आपण काय करता येईल आपल्याला मग सेपरेट डिवाइड काय करता येईल सेपरेट डिवाइड आणि सेपरेट इंटिग्रेशन घेऊन टाकू. इथं 5 कॉन्स्टंट आहे 5 बाहेर इंटिग्रेशन ऑफ 2 into e power of x minus 5 upon 2 into e power of x minus 5 into dx minus 3 is constant integration of काय ना 2 into e power of x upon 2 into e power of x minus 5 into dx get cancel काय ना 5 integration of 1 dx minus 3 integration of 2 into e power of x upon 2 into e power of x minus 5 into dx. आता पहा 2 is constant e power of x चा डेरिव्हेटिव्ह e power of x minus 5 is constant minus 5 चा डेरिव्हेटिव्ह 0 म्हणजे या फंक्शनचा एज इट इज डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटर मध्ये आहे म्हणजे बाय कोरोलरी इंटिग्रेशन ऑफ f dash x upon f of x म्हणजे f of x चा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटर मध्ये आहे म्हणजे log of mod of f of x plus c काढा इंटिग्रेशन 5 1 dx इंटिग्रेशन x minus 3 काय ना log of mod of डिनोमिनेटर म्हणजे 2 into e power of x minus 5 plus c. अशा प्रकारे एक्झाम्पल नंबर 5 6 7 5 याच्या अगोदरच्या व्हिडिओ मध्ये बघितलं आपण कारण त्याच्यामध्ये टाइप घेतली होती म्हणून ते थोडं लंब झालं व्हिडिओ. आणि आता हे 6 आणि 7 हे दोन्ही एक्झाम्पल आपण महत्त्वाचे एक्झाम्पल याच्या नंतरचा 8 नंबरचा एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करा. नाही जमलं काही तर मला विचारा. ओके थँक्यू.